ह्या भाजप सरकारनं काय केलं आहे, माणसं आणि मोबाईल ह्याच्याशिवाय दुसरा काय त्यांनी बघूच नाही कामधंदाच. कोणचा कधी OTP कुठं येईल आणि ती कोणाला पाहिजे आणि ती कसं त्या योजनेतनं कसं गळल आणि कमी कसा होईल ह्याच्याच तयारीत हे सरकार असतं. हे आता हे महाविस्तारचं निघालं आहे. काय महाविस्तारला लिंक कशाचं काय करायचं कोणास ते कळत बी नाही, पण मोबाईलवरनंच सगळ्या गोष्टी. आता मतदानाचं कार्डाचं होतं तर ती एक शाळेतला गुरुजी घरी आलता आणि त्यानं ती केलं सगळं, आनंद वाटला. पण ही लांबनंच कुठनं काय करायचं कारण मोबाईलचं काय कळतं आमच्यासारख्याला. आता ह्या महाविस्तारचं काय कोणास ठाऊक. हे असंच आम्हाला त्या KYC करून ती बी बायकोचं नाव कमी झालं. ती रोज घरात भांडणाची नवरा बायकोचे, तो KYC केली नाही आणि तुला कळत नाही कारण तुझ्यापाशी मोबाईल असतो. ते काय करायचं हे म्हणजे भांडणं लावायचं काम या सरकारचं आहे. तर आता हे महाविस्तारचं तरी जरा नीट. पहिलं काय होतं, दौंडी व्हायची गावात आणि सगळी दौंडीनं जमा व्हायची आणि तलाट्यापाशी सगळं कळायचं. आता ही मोबाईलसाठी यंत्रासंगच आयुष्य घालवायचं, म्हणजे माणूसच यंत्र व्हायचं असलं झालं. तर सरकारनं ह्याच्यावर थोडासा उपाय करावा. अडाणी माणसासाठी थोडं काय जे असेल ते थेट संपर्क घेऊनच सगळे कागदपत्र व्हावी. ती आता गावात सगळं असतं, ती अंगणवाडीची बाई, शाळा तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील ह्यांना सगळ्याच्या परिस्थित्या माहीत असते. त्या कोण गरीब आहे कोण खरं काय असल्यावर ह्यांचा सरकारचा विश्वास नाही. KYCवर विश्वास आणि त्या सेतूवर कागद काढण्यावर मोबाईलवरच. तर ह्याचा फेरविचार करावा शासनानं.